आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत गंभीर अशा विषयावरती बोलणार आहोत. महाराष्ट्राला तोटा सहन करावा लागतो म्हणजे नेमकं काय हे आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठं राज्य जरी नसलं तरी अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठंच आहे. देशाच्या एकूण कर संकलनात विशेषतः आयकर, कॉर्पोरेट, GST यामध्ये महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा वाटा आहे. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असल्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्यालय येथे आहे. केंद्र सरकार राज्यांना निधी वाटप करत असताना केवळ कर किती भरला याचा विचार करत नाही. लोकसंख्या, प्रतिव्यक्ती उत्पन्न, विकासाची गरज, क्षेत्रफळ आणि इतर निकषांवरती हा निधी वाटला जातो. त्यामुळे तुलनेने कमी विकसित राज्यांना प्रतिव्यक्ती अधिक केंद्रीय निधी मिळू शकतो. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा यासारखी उच्च उत्पन्न असलेली राज्ये सामान्यतः केंद्राकडे जास्त महसूल जमा करतात, तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा यांसारखी तुलनेने कमी उत्पन्न असलेली राज्ये विकासासाठी अधिक केंद्रीय मदत मिळवू शकतात. महसूल योगदानाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठं योगदान देणारं राज्य आहे. महाराष्ट्राला त्याच्या कर योगदाना इतका हिस्सा मिळत नाही हे मात्र नक्की. परंतु ही व्यवस्था भारतीय संविधानातील वित्तीय समतोल म्हणजेच फिस्कल इक्विलायझेशन या तत्वावर आधारित आहे. यामागचा उद्देश कमी विकसित राज्यांच्या विकासाला चालना देणे हा आहे. जर तुम्हाला अधिक डिटेलमध्ये माहितीच हवी असेल तर भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे 13 ते 15% पेक्षा जास्त आहे. एकट्या मुंबईमधून आयकर, कॉर्पोरेट, सीमाशुल्क आणि वित्तीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर महसूल जमा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्र हा केंद्रासाठी सर्वात मोठ्या महसूल देणाऱ्या राज्यापैकी सर्वात मोठं राज्य आहे. मात्र केंद्रीय करांचे वाटप हे केवळ कर संकलनावर होत नाही, इतर निकष असतात. त्यामुळे महाराष्ट्राचं नेहमीच नुकसान होताना पाहायला मिळतं. महाराष्ट्राला अधिक आर्थिक फायदा मिळवण्यासाठी केंद्राकडून अधिक पैसा मागणे हा एकमेव मार्ग नाही. त्याच्या व्यतिरिक्त राज्य स्वतःचे उत्पन्न वाढवून किंवा उद्योग आकर्षित करून आणि आपल्या पायाभूत सुविधा मजबूत करून मोठा फायदा मिळवू शकतं. त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम म्हणजे उच्च मूल्याचे उद्योग आकर्षित केले पाहिजेत. सेमीकंडक्टर असेल, इलेक्ट्रिक वाहनं असतील, AI असेल, डेटा सेंटर्स असतील, बायोटेक असेल किंवा संरक्षण उत्पादने असेल, याच्यामध्ये मोठी गुंतवणूक आणणे गरजेचे आहे. त्याचसोबत मुंबईचे जागतिक वित्तीय केंद्र म्हणून देखील मजबूतीकरण करणं गरजेचं आहे. वित्तीय सेवा असतील, फिनटेक असेल, जागतिक बँका असतील आणि गुंतवणूक संस्था यांना अधिक प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. केवळ मुंबई पुण्यापुरता विचार न करता नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद जे की आत्ताचे छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर, अमरावती यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग वाढवणे गरजेचं आहे. त्यासोबत बंदरं आणि लॉजिस्टिक्समध्ये देखील मोठं काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी JNPT यासोबत नवीन बंदरं, मल्टीमोडल लॉजिस्टिक्स आणि फ्रेट कॉरिडॉरसारख्या लॉजिस्टिक्स सोयीचा निर्यात वाढवणे गरजेचं आहे. कोकण किनारा, किल्ले, धार्मिक पर्यटन, वन्यजीव पर्यटन आणि वाईन पर्यटनाच्या मोठ्या प्रमाणावर विकास करणं गरजेचं आहे. द्राक्षे, आंबे, डाळिंब, ऊस आणि दुग्ध व्यवसायाशी देखील संबंधित प्रक्रियामध्ये उद्योग वाढवून निर्यात वाढवणे गरजेचं आहे. केंद्रीय कर वाटप मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी विशेष सहाय्य आणि राष्ट्रीय संस्थांच्या गुंतवणुकीसाठी केंद्राशी मजबूत वाटाघाटी करणं तेवढंच गरजेचं आहे. दीर्घकालीन दृष्टीने महाराष्ट्रासाठी उत्पन्न वाढवणे हे केवळ अधिक केंद्रीय निधी मिळवण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरते. जर राज्याचा उद्योग, निर्यात, सेवा क्षेत्र आणि रोजगार वाढले तर राज्याचा स्वतःचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अर्थात महाराष्ट्राच्या मोठ्या करदात्या राज्यांनी वित्त आयोगाकडे कर वाटपाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणे हे देखील वैध धोरणात्मक भूमिका असू शकते. यामध्ये आर्थिक योगदान,
कर संकलनातील कार्यक्षमता आणि लोकसंख्येसोबत विकासातील कामगिरी याचा देखील अधिक मुद्देसूदपणे मांडणी करणं गरजेचं आहे. फक्त लोकसंख्येवरती अवलंबून राहणं उपयोगाचं नाही. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्राचा तोटा कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीनं कमी करता येईल याची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.